हॅलो. तर आज आपण इथे एक्सपेरिमेंट करणार आहे. तर पहिले आपण करणार आहे फिल्ट्रेशन. तर फिल्ट्रेशनसाठी सगळ्यात पहिले मी इथं घाण पाणी घेतलेलं आहे. त्यात जे घाण पाण्याचे सेडिमेंट्स होते ते खाली बसलेले आहे. अजून जे पाणी आहे ते वरती आलेलं आहे. आधी आपल्याला घाण टाकून त्यात पाणी टाकायचं आहे, स्टीअर करून ठेवून द्यायचं आहे. मग हे सेडिमेंट्स खाली बसले की हे जे पाणी आहे सेडिमेंट्स बिना हलय या फनलमध्ये जे फिल्टर पेपर ठेवलेला आहे त्यात टाकून घ्यायचं. हळूहळू, सेडिमेंट्स हलले नाही पाहिजे. इथं मी हळूहळू टाकतोय. आता हे पाणी खाली फिल्टर होऊन निघेल. जसं की तुम्ही पाहिलं होतं हे पाणी पुरं ब्राऊन होतं, तर याच्यात पुरं व्हाईट पाणी निघणार. जसं तुम्ही पाहत आहे ह्याच्यातून थेंब थेंब गळत आहे, ते बी व्हाईट कलरचे. तर याने हा फिल्टर पेपरमुळे जे स्मॉलर पार्टिकल्स आहे ते या फिल्टर पेपरवर राहिले आणि जे पाणी आहे ते खाली प्युअर होऊन खाली आलं, जसं की इथं दिसतंय. तर हा होता आपला पहिला एक्सपेरिमेंट जो होता फिल्ट्रेशनचा. तर आपण आता दुसरा एक्सपेरिमेंट करणार आहे, तो होणार आहे आपला लिटमस पेपर सोबत. तर हे लिटमस पेपर मी इथं ठेवतो. याच्यात एक रेड लिटमस पेपर आहे आणि एक ब्ल्यू लिटमस पेपर आहे. तर आपण चेक करणार आहे की कोणतं सोल्युशन ॲसिडिक आहे किंवा बेसिक आहे. तर ते आपण आता चेक करू. हे मी खाली ठेवून देतो. आता याच्यातून पुरं पाणी गळलेलं आहे, अजून थोडे थोडे थेंब येत आहे, पण हे पाणी पुरं प्युअर होऊन आलेलं आहे. तुम्हाला काढून दाखवतो. हे मी बाजूला ठेवून देतो. अजून ह्या याच्यात मी तुम्हाला दाखवतो की पाणी पुरं व्हाईट आलेलं आहे. हे पहा, पुरं पाणी व्हाईट आलेलं आहे, जसं तुम्ही बघू शकता. तर हे आपण आता साईडला ठेवून घेऊ आणि आता पुढच्या एक्सपेरिमेंटला स्टार्ट करू, जो आहे आपला लिटमस पेपरला चेक द सोल्युशन इफ इट्स ॲसिडिक ऑर बेसिक. तर इथं मी 2 टेस्ट ट्यूब घेतलेला आहे. त्यात मी 2 सोल्युशन टाकलेले आहे. एक आहे व्हिनेगर आणि एक आहे ऑइल. तर आता आपण ब्ल्यू लिटमस पेपर आणि रेड लिटमस पेपरनी हे चेक करूया. हा आहे रेड लिटमस पेपर. आता जेव्हा मी हा रेड लिटमस पेपर व्हिनेगरमध्ये टाकणार, समजा की हे ब्ल्यू कलरमध्ये झालं तर हे बेसिक आहे. पण जर का मी हा ब्ल्यू लिटमस पेपर याच्यात टाकला आणि तो रेड कलरमध्ये चेंज झाला किंवा त्याचा कलर चेंज झाला तर हे ॲसिडिक आहे. तर असं आपण चेक करूया. जर का यांचे कलर चेंज नाही झाले तर ते सेफ आहे. सो लेट्स चेक. तर आधी मी व्हिनेगर घेतलेला आहे. या व्हिनेगरमध्ये मी आधी रेड लिटमस पेपर टाकणार आहे. तर मी एक रेड लिटमस पेपर काढून घेतोय. इथे मी एक रेड लिटमस पेपर काढलेला आहे आणि तो मी आता याच्यात टाकणार आहे व्हिनेगरमध्ये. तर बघा, तर मी हा लिटमस पेपर याच्यात टाकला होता, रेड लिटमस पेपर, पण याच्यात कोणताही कलर चेंज आलेला नाही आहे, म्हणजे बेसिक नाही आहे. तर आता आपण बघूया की ब्ल्यू लिटमस पेपरने काय होतं. हा इथे मी एक ब्ल्यू लिटमस पेपर घेतो आणि आता मी हा याच्यात डिप करतो. जसं तुम्ही बघू शकता इथं रेड कलर आलेला आहे, म्हणजे हे ॲसिडिक आहे. म्हणजे व्हिनेगरमध्ये थोडं अमाऊंटमध्ये ॲसिड आहे. जसं की आपण इथं बघू शकता, इथं कलर चेंज आहे आणि इथं बी चेंज आहे, म्हणजे हे ॲसिडिक आहे. तर आपण हे दोन्ही साईडला ठेवूया आणि आता आपण चेक करूया ऑइलमध्ये. हेअर ऑइलमध्ये व्हिनेगर तर ॲसिडिक निघालं. आता बघू आपण हेअर ऑइलची गोष्ट. आता मी यांच्यात आधी रेड लिटमस पेपर टाकून बघेन. तर हा इथं एक मी एक रेड लिटमस पेपर घेतलेला आहे. आता मी हा याच्यात टाकतो. आता
हा रेड लिटमस पेपर मी यांच्यात टाकला होता. याच्यात काही कलर चेंज तर दिसत नाही आहे, फक्त हा थोडासा डार्क झालेला आहे. तर आपण आता दुसरा लिटमस पेपर म्हणजे ब्ल्यू लिटमस पेपर घेऊन बघूया. तर इथे मी ब्ल्यू लिटमस पेपर घेतो. तर मी इथे एक ब्ल्यू लिटमस पेपर घेतलेला आहे, तो मी याच्यात टाकतो. याचा पण कलर चेंज झालेला नाही आहे, म्हणजे हे ॲसिडिक तर नाही आहे पण बेसिक आहे. तर आपण हा लिटमस पेपरचा बी एक्सपेरिमेंट केला. आता यात व्हिनेगर ॲसिडिक निघालं, अजून हेअर ऑइल बेसिक. जसं की तुम्ही हे बघू शकता की यात कलर चेंज झालेला नाही, पण याच्यात झालेला आहे. अजून याच्यात झालेला आहे, पण याच्यात झालेला नाही. म्हणजे व्हिनेगर ॲसिडिक, अजून हेअर ऑइल बेसिक. ह्या एक्सपेरिमेंटने आपल्याला हे कळतं. तर होपफुली तुम्हाला हा व्हिडिओ आवडलेला असेल. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.